युगांचा अंत जवळ आला की ते देवीला आव्हान देण्याची चेष्टा करतात. गोपाळबुवा, मला असं वाटतं की ही बरणी म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक असू शकेल. स्वामींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं काही कळतच नाही हो. अहो, नुसती काचेची रिकामी बरणी आहे. मी अगदी व्यवस्थित निरीक्षण केलं. उगाच तर्क वितर्क लावू नका. मी सांगते ना, रिकामी काचेची बरणी आहे ती. पण झालं म्हणजे झालं. गयाती, ती काचेची बरणी आहे. हे मनुष्याच्या मनाचं प्रतीक असेल का? म्हणजे बरणी तर रिकामीच आहे, काही कळत नाही हो. सापडलं का उत्तर? नाही सापडलं स्वामी. राहिलं नाही तर नाही, उगाच देवीचा कोप व्हायचा. उडवू का हिचं मुंडक? सावकार, असं नका करू. व्यंकट, माझ्या लेकीला काही करू नकोस. सोडलं राधा, घेऊन जाऊ देतेस देवीचा मुखवटा की उडवू मुंडकी यांची? काय करू ते सांग. सासूबाईंना सोड. राधाला नका मारू सावकार. काही झालं तरी हा मुखवटा मी घेऊन जाणारच. स्वामी, या कोणालाही उत्तर सापडलं नाही आणि मलाही नाही सापडला. मला ना कळतच नाहीये या बरणीमध्ये आहे काय. कोणी सांगू शकणार आहे का या बरणीत काय आहे? आता प्रत्येकाने या बरणीला कान लावा आणि सांगा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई अपरंपार असा आधार मयाच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आरती ऐकू येते, आरती ऐकू येते. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. यात परमेश्वर आहे. ही बरणी रिकामी आहे, पण लक्षात ठेवा, जी जी जागा रिकामी असते ती ती जागा परमेश्वर व्यापतो. तुमचं मन जर षड्रिपुंनी ग्रासलेलं असेल तर परमेश्वर शिरू शकत नाही, तिथे राहू शकत नाही.
त्याकरता तुम्हाला तुमचं मन षड्रिपू विरहित करावं लागेल, रिकामं करावं लागेल परमेश्वराला सामावून घेण्यासाठी. अन्यथा षड्रिपूने ग्रासलेल्या मनाला आणि मनुष्याला केवळ तडाखाच मिळतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्यंकट, आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक करायला निघालायस तू. आता तुझा विनाश अटळ आहे. मुखवट्याला हात लावायचं धाडस करू नकोस. देवी आई आहे, दैवत्व आहे त्यात. हा देवीचा मुखवटा म्हणजे नुसती सोन्याची वस्तू नाहीये, आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. हे थेरडे, तुझ्यासाठी असेल ते श्रद्धास्थान, पण माझ्यासाठी ती फक्त एक सोन्याची वस्तू आहे. आणि हीच वस्तुस्थिती आहे. देवी आई, आता चला आमच्या घरी. व्यंकट, मारू नका. अरे हकनात मरशील. माझ्या जीवावर बेतलं ना तरी हा मुखवटा मी तुला घेऊन जाऊ देणार नाही. मग यातून एक मार्ग आहे. पौलमी, ये इकडे ये. या पौलमीशी माझं लग्न लावून दे. मग मी मुखवटा पण उचलणार नाही आणि पैसे सुद्धा मागणार नाही. या जन्मात तरी हे शक्य नाही. मी तिचं तुझ्याशी लग्न लावून देणार नाही. मग कर्ज फेड माझं, व्याज भर. मग आता या तलवारीने तुझं मुंडकच उडवतो. तलवारीचा धागा करतोस? मार, असेल हिम्मत तर मार. देवी आई आणि माझे स्वामी तुझा हिशोब नक्कीच करतील. अरे स्त्रियांवर अरेरावी करणं ह्यात कसला आलाय पुरुषार्थ? हा भास आहे की खरे? व्यंकटा, तू कितीही धाडस केलंस तरी सत्य बदलणार नाही. तू आतून घाबरलायस हे मला चांगलंच ठाऊक आहे. देवी जागी आहे, स्वामी जागे. व्यंकट, माझा जीव गेला तरी मुखवटा मी तुला घेऊन जाऊ देणार नाही. मी सांगितलंय तुला एकदाच. नाही उचलत मुखवटा. संधी घेतो. चल निघा. चल पटकन, चल. देख, चल. अरे जरा देवाला तरी खबर.
आगीशी खेळू नकोस व्यंकट. देवीचं सामर्थ्य आणि स्वामींचा न्याय विसरू नकोस. अन्यायावर उभारलेलं काहीही टिकत नाही. आज ना उद्या त्याचा हिशोब होणारच. राधे, ऐकतेस ना? आजपासून हा देवीचा मुखवटा माझा झाला. देवीचं सामर्थ्य, तुझी श्रद्धा, तुझी धडपड याचा आता काही उपयोग नाही. आता पैशाची ताकदच सगळ्यात महत्वाची. व्यंकट, देवत्वाला हात लावतोयस. लालसेने अंधा झालायस तू. अरे तो नुसता सोन्याचा मुखवटा नाहीये, आमचं श्रद्धास्थान आहे. तू त्याला हात लावतोयस. एक ना एक दिवस तुझा विनाश होणार. व्यंकट संकट, व्यंकट संकट. माई, भावावर संकट आलंय ना. स्वामी, स्वामी तुम्हाला सगळं दिसतं, सगळं समजतं. माझा चुलत भाऊ आहे स्वामी. तो एका सरकारी नोकरीत आहे. त्याच्या मित्राने भ्रष्टाचार केलाय.